ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेच्या वतीने आपण इथे भारूड प्रशिक्षण घेत आहोत। भारुडाचे नाव आहे वय झालं माझं 50, वय झालं माझं 50, 50, वय झालं माझं 50, 50, भीती वाटते मरणाची, मरणाची, भीती वाटते मरणाची, मरणाची। वयाचे 50 वर्ष आपण गाठल्यानंतर आपल्याला एक भीती निर्माण होते की नाही आपलं अवयव काम करते नाही करत, त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटत असते। म्हणून या भारुडातून आपण आपल्या अवयवाविषयी इथे शिकणार आहोत। डोक्याचं झालं खोकं, डोक्याचं झालं खोकं, मुखात नाही दात, मुखात नाही दात। डोक्याचं खोकं झालं म्हणजे काय झालं, डोक्यात कोणतं काम करायचं काय करायचं हे आपल्या लक्षात राहत नाही, कधी आठवत नाही तर कधी विसरून जातो। तर मुखात नाही दात म्हणजे काय झालं, कधी आपले दात हलतात तर कधी पडतात तर कधी कोणता प्रॉब्लेम येतात। मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कशाची घाई करावं लागेल, साच्याची। कारण दात जर आपले पडले तर आपला चेहरा व्यवस्थित वाटणार नाही, म्हणून आपल्याला त्याच्यासाठी डॉक्टरकडे जाऊन एक साचा विकत घ्यावा लागेल। मुखात नाही दात, मुखात नाही दात, साचा घाई करा साच्याची, साच्याची, घाई करा साच्याची, साच्याची। वय झालं माझं 50, 50, वय झालं माझं 50, 50, भीती वाटते मरणाची, मरणाची, भीती वाटते मरणाची, मरणाची। समजलं तुम्हाला पहिला कडव्याचा अर्थ सगळा? आता दुसरा कडवा। आता वयात आलं, वय 50 वर्ष वय झालं म्हणजे आपली नजर सुद्धा कमजोर होत असते, त्याच्यामुळे आपल्याला कधी वाचता येत नाही, कधी लिहिता येत नाही तर कधी दिसत नाही। म्हणून दूरचं काही दिसत नाही, दूरचं काही दिसत नाही, जवळचं काही सुचत नाही, जवळचं काही सुचत नाही, दूरचं काही दिसत नाही, दूरचं काही दिसत नाही, जवळचं काही सुचत नाही। जवळचं काही सुचत नाही। आता दूरचं दिसत नाही आणि जवळचं सुचत नाही, त्याच्यासाठी आपल्याला काय उपाय आहे, चष्म्याची। म्हणून आपल्याला डॉक्टरकडे जाऊन डोळे चेक करावे लागेल आणि चष्मा घ्यावा लागेल। म्हणून घाई करा चष्म्याची, चष्म्याची, घाई करा चष्म्याची, चष्म्याची। वय झालं माझं 50, 50, वय झालं माझं 50, 50, भीती वाटते मरणाची, मरणाची, भीती वाटते मरणाची, मरणाची, भीती वाटते मरणाची, मरणाची, भीती वाटते मरणाची, मरणाची।